रेसिपी आप नेचर या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करीत आहे। आज मी बघा तुम्हाला अनोखी अशी वड्याची रेसिपी दाखवणार आहे। हे बघा लाखोरी या कडधान्याचे हे ओलेवाले दाणे आहेत। या दाण्यापासून आपण वडे बनवू। हे दाणे आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। याला आता आपण मिक्सरमधून थोडं बारीक करून घेऊ। हे बघा मी आता हे दाणे आता बारीक करून घेणार आहे। यामध्ये बघा एवढी ओली मिरची घेतली, एवढा कढीपत्ता घेतला, एवढे मोठे 2 आकाराचे कांदे चिरून घेतले, एवढी कोथिंबीर चिरून घेतली, एवढं लसूण घेतला आहे, एवढं आलं घेतलं आहे। आता मी ओली मिरची, लसूण आणि आलं बारीक करून घेणार। यामध्ये बघा ओल्या मिरचीसोबत आलं, लसूण आणि अर्धा चमचा जिरे घालत आहे। याला मी आता थोडं बारीक करून घे। हे बघा लाखोरीचे दाणे जाडसर वाटून घेतले। यामध्ये आपण आता हे कढीपत्ता, कोथिंबीर, कांदे, हे जे वाटण केलं आहे ते वाटण, एवढा ओवा, एवढे तीळ, छोट्या वाटीने 1.5 वाटी पीठ घालू। तांदळाचे पीठ आहे, अर्धा चमचा हळद, 1.5 चम्मच लाल तिखट आणि चवीपुरते मीठ। याला आता आपण छान मिक्स करून घेऊ। बघा मी आता हा असा गोळा मळून घेतला आणि हे असे प्लास्टिकवर तेल लावून वडे बनवून घेतले। कढईमध्ये बघा आता हे तेल गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये मी आता वडे तळून घेणार। हे बघा तेल छान गरम झालेलं आहे। बघा मी आता असे तेलामध्ये वडे घातलेले आहे। याला आता आपण पलटवून घेऊ। याला आता आपण दोन्ही बाजूने कुरकुरीत होतपर्यंत भाजून घेऊ। बघा आता वडे कसे छान लालसर परतले आहे। आपण याला आता काढून घेऊ। बघा आपण याला आता पेपरवर काढून घेतलं। यामधील तेल थोडं यामध्ये नितळते। याप्रमाणे आपण आता सर्व वडे बनवून घेऊ। या तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे आपण वडे यामध्ये टाकून घेऊ आणि 2 ते 3 मिनिटांनी त्याला पलटवून घेऊ। बघा आता हे छान लालसर क्रिस्पी तळल्या गेले। याला आपण काढून घेऊ। हे बघा मी आता असे वडे बनवून घेतले आणि ही शेजवान चटणी आहे। तुम्ही कोणत्याही चटणी सोबत खाऊ शकता किंवा असंही खाऊ शकता। ही माझी मुलगी अक्षरा आहे, ती आता या वड्याची टेस्ट करून बघणार आहे। बघ ग अक्षरा, वडे कसे झाले तर? हे वडे खूप छान असतात, तुम्ही हे खाऊन बघा। हे बघा कुरकुरीत अक्षराच्या तोंडाचा आवाज येत आहे। हे वडे खूप छान झाले आहे आणि खूप कुरकुरीत देखील आहेत। तुम्ही हे कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता, जसे हे शेजवान चटणी किंवा टोमॅटो केचप, ते कोणत्याही चटणीसोबत छान लागतात।